पुणे गर्भवती महिला ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय। रुग्णालयानं गरिबांसाठीचा 35 कोटी रुपयांचा निधी वापरलाच नसल्याचं समोर आलंय। लोकशाही मराठीनं ही बातमी दाखवलेली होती, ज्या बातमीवर आज अजित पवार यांनी देखील आमचे प्रतिनिधी असलेल्या अमोल धर्माधिकारी यांनी सवाल विचारताच यावर उत्तर दिलंय। ऐकूया। गरिबांसाठी जो 30 कोटींचा निधी दिलेला होता, 30 कोटींचा निधी दिलेला होता तो त्यांनी वापरला नाही अशी सुद्धा माहिती ऐक ती पण माहिती ऐक जरा। तुझ्याच चॅनलला आम्ही बघितली ती माहिती, अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत। तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत, ते जनतेच्या करता आहेत ना। आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत, चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत, तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला, नागरिकांना पण कळलं पाहिजे। कारण आपण 1 रुपयात नामात्र दराने जागा देतो। आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटीमध्ये आहे आणि हे कशा करता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं, चांगल्या सुविधा व्हाव्यात, चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं 20% तरी गरीब लोकांना ज्यांची ऐपत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचा ट्रीटमेंट करता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।